आपल्याला माहिती आहे की आपल्या भारतात खरी वास्तव सत्ता कुणाच्या हातात आहे, तर पंतप्रधानांच्या हातात आहे. राष्ट्रपती फक्त कसे असतात, तर नामधारी प्रमुख असतात. राष्ट्रपती काय म्हणून काम करतात, तर हेड ऑफ द स्टेट म्हणून काम करतात. म्हणून आपण याला मराठीत ते राष्ट्रप्रमुख म्हणून काम करतात असं आपण म्हणू शकतो. पण इव्हन आपण भारताच्या घटनेमध्ये जर समजा राष्ट्रपती हा शब्द किती वेळा आलेला आहे आणि पंतप्रधान हा शब्द किती वेळा आलेला आहे याची जरी तुलना केली तर आपल्याला लक्षात येईल की पंतप्रधान शब्दाचा फार थोडा वापर, फार थोड्या ठिकाणी तो शब्द आपल्याला दिसेल. जास्तीत जास्त ठिकाणी मात्र आपल्याला राष्ट्रपती दिसतील. कधीही अशा प्रकारे बहुमताबद्दलचा प्रश्न निर्माण झाला तर डायरेक्ट कोणाला तरी पंतप्रधान म्हणून शपथ द्यायची आणि त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगायचं. त्यांनी बहुमत सिद्ध केलं तर ते कंटिन्यू राहतील, नाही करता आलं तर त्यांना राजीनामा द्यावा लागेल आणि मंत्रिमंडळ बरखास्त, असा प्रकार होता. पुढचा पॉइंट आहे पंतप्रधान या पदाबद्दलचे काही इतर डिटेल्स बघ. तर पंतप्रधान कोणत्याही सभागृहाचे सदस्य असू शकतात. जरी बहुमत सिद्ध करायचं असतं लोकसभेमध्ये, पण पंतप्रधान लोकसभेचेही सदस्य असू शकतात, राज्यसभेचेही सदस्य असू शकतात. तर राज्यसभेचे सदस्य असलेले पंतप्रधान आतापर्यंत कोण कोण बनलंय तर त्याची लिस्ट या ठिकाणी दिली आहे. 1966 जेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान बनल्या तेव्हा त्या राज्यसभेच्या सदस्य होत्या. 96 मध्ये HD देवेगौडा ते तर कुठल्याच सभागृहाचे सदस्य नव्हते, नंतर राज्यसभेचे सदस्य बनले. 97 मध्ये IK गुजराल हे पण राज्यसभेचे सदस्य होते आणि 2004 मध्ये तसेच 2009 मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग हे सुद्धा राज्यसभेचे सदस्य होते आणि पंतप्रधान बनले होते, असा अर्थ झाला. आणि याहून मग आपल्याला असं म्हणतात बघा, आता इथे तरी आपण म्हणतो की कुठला तरी सभागृहाचा सदस्य मंत्री बनतो किंवा पंतप्रधान बनतो, पण कुठलाच सभागृहाचा सदस्य नसलेला व्यक्ती हा मंत्री तसेच प्रधानमंत्री म्हणजे पंतप्रधान बनू शकतो का, तर निश्चित बनू शकतो. म्हणून कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसलेल्या व्यक्तीला सुद्धा पंतप्रधान म्हणून नेमता येऊ शकतं. आणि याचं फक्त मात्र त्यांना 6 महिन्याच्या आत कुठल्या तरी सभागृहाचं सदस्यत्व मिळवावं लागेल. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे 96 साली जेव्हा पहिल्यांदा वाजपेयींचं 13 दिवसांचं सरकार पडलं त्यावेळी मग राष्ट्रपतींनी ते पडल्यानंतर जनता दलाला काय म्हणतात तर चान्स दिला पंतप्रधान पदाचा. पण मात्र नेता कोणाला नेमायचं म्हणून जी चाचपणी झाली त्याच्यामध्ये पहिल्यांदा नाव पुढे आलं ते म्हणजे HD देवेगौडांचं. पण देवेगौडा त्यावेळी मात्र दोन्ही सभागृहापैकी कुठल्याच सभागृहाचे खासदार नव्हते. पण तरी पण त्यांना पंतप्रधान पदाची शपथ देण्यात आली, त्यांचं मंत्रिमंडळ निर्माण झालं, सरकार निर्माण झालं आणि नंतर मात्र त्यांनी राज्यसभेचं सदस्यत्व मिळवलं. म्हणून 6 महिन्याच्या आत कुठल्या तरी सभागृहाचा सदस्य बनणं आवश्यक असतं. तर ही झाली पंतप्रधान बद्दलच्या या 2 गोष्टी. आता शपथ. पंतप्रधानांना पद ग्रहण करण्यापूर्वी शपथ घ्यावी लागते. आता पंतप्रधानांना जी शपथ घ्यावी लागते ती कोण देतं, तर राष्ट्रपतींमार्फत त्यांना दिली जाते. म्हणून राष्ट्रपती त्यांची नेमणूक करतात, म्हणजे याचा अर्थ त्यांना शपथ देतात पंतप्रधान पदाचे. पण पंतप्रधानांना घ्यावयाची शपथ ही PM म्हणून घ्यायची नसते, तर त्यांना ती काय केंद्राचा मंत्री म्हणून ती शपथ दिली जाते. म्हणून पंतप्रधानांना जी शपथ घ्यायची आहे त्या शपथेचा नमुना हा वेगळा नसून मंत्र्याला घ्यायच्या शपथेच्या नमुन्याप्रमाणेच असतो. आणि तो नमुना कुठे दिलेला आहे, तर 3ऱ्या अनुसूचीमध्ये दिल्याप्रमाणे तो नमुना आहे. आणि पंतप्रधानांना आणि म्हणजेच पर्यायाने मंत्र्याला एक नाही तर 2 वेगळ्या प्रकारच्या शपथा घ्यायच्या असतात. एक म्हणजे त्यांच्या पदाची शपथ घ्यायची असते आणि दुसरी म्हणजे गोपनीयतेची शपथ घ्यायची असते. म्हणून पुन्हा हे सगळे पॉइंट्स लक्षात घ्या की पंतप्रधानांना पद ग्रहण करण्यापूर्वी शपथ घ्यावी लागते. शपथ त्यांना राष्ट्रपती देतात, पण त्यांना पंतप्रधान म्हणून नाही तर मंत्री म्हणून शपथ देतात, कारण पंतप्रधान हे मंत्रीच असतात. आपण मराठीत पंतप्रधान म्हणतो पण हिंदीमध्ये प्रधानमंत्री म्हटलं जातं. म्हणजे सगळ्या मंत्र्यांमधले ते प्रधान म्हणजे प्रमुख आहेत, म्हणून मंत्रीच आहेत ते मुळात. म्हणून त्यांना शपथही मंत्री म्हणून मिळते, पगारही मंत्री म्हणूनच त्यांना प्राप्त होतो, असा अर्थ होतोय. पण त्यांना एक नाही तर 2 शपथा घ्यायच्या. राष्ट्रपतींना एकच शपथ आहे, राज्यपालांना एकच शपथ आहे, उपराष्ट्रपतींना एकच शपथ आहे, न्यायाधीशांना सुद्धा एकच शपथ असते. पण मंत्र्यांना केंद्राच्या तसेच राज्याच्या मात्र 2 प्रकारच्या शपथ आहेत. एक म्हणजे त्यांच्या पदाची शपथ,
आणि दुसरी गोपनीयतेची शपथ. गोपनीयतेची शपथ म्हणजे आता देशाचा सगळा राज्यकारभार पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ करणार असतं आणि असं करत असताना देशाबद्दलच्या कित्येक गोष्टी त्यांना माहिती होणार असतात. कित्येक अशा सिक्रेट गोष्टी त्यांना माहिती होणार असतात की ज्या खरं बाहेर जाऊ पण द्यायच्या नसतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक न असेल तेवढ्या सोडल्या तर त्या गोपनीय ठेवेल मी, अशा प्रकारची शपथ त्यांना घ्यायची असते. फॉर एक्झाम्पल, त्यांना देशाच्या सुरक्षेबद्दलच्या काही गोष्टी लक्षात आल्या, त्या सांगितल्या. त्यांना लक्षात आलं की आपल्याकडे किती बॉम्ब्स आहेत, ॲटम बॉम्ब्स. तर ती माहिती तर जाहीर नाही झाली पाहिजे. कारण त्यांनी जर सांगितलं आपल्या भारताकडे 80 बॉम्ब्स आहेत, ॲटम बॉम्ब्स, तर पाकिस्तान म्हणेल मग आम्ही 85 तयार करून ठेवतो. दुसरा देश अजून जास्त तयार करून ठेवेल. असं होऊ नये याकरता ज्या गोष्टी त्यांचा राज्यकारभार करत असताना त्यांना ज्या गोष्टी ज्ञात होतील, त्या ज्ञात झालेल्या गोष्टींपैकी जेवढ्या गोष्टी त्यांना सांगण्याची आवश्यकता आहे, कशासाठी, त्यांच्या पदाची कर्तव्य पार पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी, त्या वगळता उरलेल्या सगळ्या गोष्टी ते गोपनीय ठेवतील, कुणासमोरही ओपन करणार नाहीत, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे. अशा प्रकारची शपथ त्यांना एक वेगळी घ्यावी लागते, तिला गोपनीयतेची शपथ असं म्हटलं जातं. तर ह्या दोन्ही शपथाबद्दलचा विशेषतः पदाच्या शपथेचा जो नमुना आहे तो आपण मंत्र्याच्या अभ्यासामध्ये वेगळा बघूया. त्यामुळे सध्या पुरता असं लक्षात ठेवा फक्त की मंत्री म्हणून पंतप्रधानांना शपथ घ्यावी लागते. हा पण झाला. आता पंतप्रधानांचा पदावधी नक्की किती आहे, तर हा एक फसवा प्रश्न होऊ शकतो. लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला वाटेल की पंतप्रधानांचा पदावधी पण 5 वर्ष असतो, कारण 5-5 वर्ष ते आपल्याला राहिलेले दिसतात बऱ्याचदा नॉर्मली. पण तसं नाहीये. तर घटनेने काय सांगितलं बघा, तर पंतप्रधानांचा पदावधी घटनेने निश्चित केलेला नाही. पंतप्रधानांबद्दल फक्त काय म्हटलेलं आहे, ते राष्ट्रपतीच्या मर्जीने पद धारण करतात. इव्हन पंतप्रधान करतात असं नाही, मंत्री करतात, आणि पंतप्रधान मुळात मंत्रीच असतात. पण मंत्री राष्ट्रपतीच्या मर्जीने पद धारण करतात. याचा अर्थ असा होतो का की राष्ट्रपती केव्हाही मर्जी काढून घेऊ शकतात आणि त्यांना पदावरून दूर करू शकतात? तर तसं होत नाही. मात्र याचा अर्थ राष्ट्रपती पंतप्रधानांना केव्हाही पदावरून दूर करू शकतात असे नाही. मग कधीपर्यंत ते पदावरून दूर करू शकत नाही आणि आपली मर्जी काढून घेऊ शकत नाही, तर जोपर्यंत पंतप्रधान लोकसभेत बहुमत साध्य करतायत किंवा बहुमत राखतायत, म्हणजेच लोकसभेच्या निम्म्यापेक्षा जास्त खासदार जोपर्यंत त्यांच्या बाजूने आहेत, त्यांच्या पक्षाचे आहेत, तोपर्यंत मात्र राष्ट्रपती आपली मर्जी काढून घेऊ शकत नाही आणि त्यांना पदावरून दूर करू शकत नाही. पण जर पंतप्रधानांनी लोकसभेचं बहुमत गमावलं तर मात्र पंतप्रधानांनी स्वतःच राजीनामा दिला पाहिजे. तरी पण त्यांनी राजीनामा दिला नाही तर त्यावेळी मात्र राष्ट्रपती आपली मर्जी काढून घेतील आणि त्यांना पदावरून दूर करतील. असा हा प्रकार, असं स्ट्रक्चर या ठिकाणी आहे. म्हणून याचा अर्थ असा होत नाही की ते केव्हाही पदावरून त्यांना दूर करू शकतात पंतप्रधानांना. पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ त्याला जोपर्यंत लोकसभेचं बहुमताचं समर्थन उपलब्ध आहे, बहुमताचं समर्थन म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त खासदार जोपर्यंत त्यांच्या बाजूने आहेत, ठराव मांडला विश्वासाचा किंवा अविश्वासाचा, त्या पंतप्रधानांच्या बाजूने मतदान करतील, तोपर्यंत राष्ट्रपती पंतप्रधानांना दूर करू शकत नाही. हा अशा प्रकारचा मुद्दा झाला. म्हणून प्रश्नाच्या बाबतीत जर प्रश्न आला तुम्हाला की पंतप्रधानांचा खालीलपैकी पदावधी काय, ऑप्शन दिलेले आहेत 5 वर्ष, दुसरा ऑप्शन दिला आहे लोकसभेच्या कार्यकाला इतका, अजून तिसरा काही ऑप्शन दिला आहे, तर हे दोन्हीही पर्याय योग्य ठरणार नाही. तुम्हाला काय त्याचा पर्याय दिला पाहिजे, राष्ट्रपतीच्या मर्जीने, असं त्याचं ऍक्च्युअल घटनात्मक दृष्ट्या करेक्ट होईल असं उत्तर त्या ठिकाणी आलं पाहिजे. पण जर समजा ते बहुमत सिद्ध करतायत आणि बरोबर 5 वर्ष झाली तर त्यावेळी मात्र त्यांचा पदावधी संपुष्टात येईल. म्हणून पंतप्रधानांचा 5 वर्षांचा पदावधी मात्र मुदतपूर्व संपुष्टात सुद्धा येऊ शकतो. मग 5 वर्षांच्या आत जर मुदतपूर्व त्यांचा काय म्हणूया की पदावधी कुठल्या कारणांमुळे कमी होऊ शकतो. जर त्यांनी आता म्हटल्याप्रमाणे जर त्यांनी लोकसभेचं समर्थन गमावलं, म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त माणसं त्यांच्या बाजूने राहिले नाही किंवा त्यांच्या पक्षाच्या बाजूत राहिले नाही, असं जर झालं तर स्वतः पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागेल. आणि एखाद्या पंतप्रधानाने जर म्हटलं की नाही देत मी पंतप्रधानाचा राजीनामा, तर मग त्यावेळी राष्ट्रपती
आपली ही मर्जी काढून घेऊ शकतील आणि त्यांना पदावरून दूर करू शकतील. मग अशा वेळी राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करू शकतात. तर त्यावेळी त्यांचा 5 वर्षांचा पदावधी कमी होऊ शकतो. दुसरं नाही तर स्वतःच ते राष्ट्रपतींकडे लेखी राजीनामा पण देऊ शकतात. नाहीतर त्यांचा पदावर असतानाच मृत्यू झाला तर त्यांचं तर पद जाणारच आहे, म्हणजे गेलेलंच आहे, त्यांचा तर मृत्यू झालेला आहे. पण अशा वेळी मात्र सगळ्या मंत्र्यांचाही राजीनामा त्याच्यात समाविष्ट असतो. म्हणजे पंतप्रधानांनी राजीनामा दिला, सगळ्या मंत्र्यांचा राजीनामा. पंतप्रधानांचा मृत्यू झाला, सगळ्या मंत्र्यांचा राजीनामा. नाही तर तुम्ही म्हणाल की पंतप्रधानांचा मृत्यू झाला तर सगळ्या मंत्र्यांचा पण मृत्यू झालाय की काय? तर पंतप्रधानांचा मृत्यू झाला तर सगळ्यांचा राजीनामा त्याच्यात समाविष्ट असतो, असं आपल्याला म्हणता येईल. मंत्रिमंडळ त्यावेळी पडणार असतं. नाही तर अजून एक चौथी गोष्ट आहे, ही याच्यापेक्षा वेगळी खरं, पण चौथा पॉईंट म्हणून लिहिलेला आहे. पंतप्रधान राष्ट्रपतींना केव्हाही लोकसभा विसर्जित करण्याचा सल्ला देऊ शकतात. पंतप्रधान राष्ट्रपतींना लोकसभा विसर्जित करण्याचा सल्ला देऊ शकतात. जर तो सल्ला राष्ट्रपतींनी स्वीकारला तर आता लोकसभा विसर्जित होते, सगळ्या खासदारांची खासदारकी रद्द होते आणि पुढच्या सार्वत्रिक निवडणुका लोकसभेच्या घ्याव्या लागतात. त्यामुळे पंतप्रधानांनी राजीनामा दिला तर फक्त मंत्रिमंडळ पडलेलं असतं, लोकसभा विसर्जित झालेली नसते. पण जेव्हा राष्ट्रपतींना पंतप्रधान सल्ला देतात की लोकसभा विसर्जित करून टाका, तेव्हा मात्र सगळ्यांच्या खासदार पदाची रिक्तता झालेली असते आणि आता नव्याने निवडणूक घेऊन सगळी खासदार पदं पुन्हा नव्याने निवडायची असतात, अशी परिस्थिती होते. पण जर पंतप्रधानांनी राष्ट्रपतींना असा सल्ला दिला तर तो राष्ट्रपतींवर बंधनकारक असतो का नसतो? तर त्या बाबतीत पुन्हा दोन गोष्टी येतात. लोकसभेचं समर्थन ज्यांचं शाबूत आहे अशा पंतप्रधानांनी राष्ट्रपतींना सल्ला दिला तर तो राष्ट्रपतींना पाळावाच लागतो. पण लोकसभेचं समर्थन गमावलेले पंतप्रधान असतील, समजा नुकतीच त्यांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव पास झाला, त्यांनी लोकसभेचं समर्थन गमावलं आणि आता त्यांनी राष्ट्रपतींना सल्ला दिला की तुम्ही आता लोकसभा विसर्जित करून टाका, तर त्यावेळी मात्र तो राष्ट्रपतींवर बंधनकारक नसेल. म्हणून 2 पॉईंट अशा रीतीने लक्षात ठेवा की लोकसभेचं समर्थन शाबूत असलेल्या पंतप्रधानांनी विसर्जनाचा सल्ला दिला, राष्ट्रपतींवर बंधनकारक. आणि लोकसभेचं समर्थन गमावलेल्या पंतप्रधानांनी सल्ला दिला तर तो मात्र राष्ट्रपतींवर बंधनकारक नसतो. असं हे 2 एक्स्ट्रा पॉइंट्स त्याच्या बाबतीत पुन्हा लक्षात असू द्या. तर हे झालं त्यांच्याबद्दल. आता पंतप्रधानांचे पगार व भत्ते तर ते संसदीय कायद्याद्वारे वेळोवेळी निश्चित केले जातात. त्यांना पगार आणि भत्ते पंतप्रधान म्हणून नाही तर त्यांना मंत्री म्हणूनच मिळतात. आणि सध्या त्यांना मिळणारा पगार जो आहे तो किती आहे तर 2 लाख रुपये प्रतिमाह. पण हा बेसिक पगार, बाकी इतर भत्ते बित्ते भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे असतील, पण त्यांना मूळ पगार म्हणून जी अमाऊंट मिळते ती मात्र 2 लाख रुपये प्रतिमाह अशा प्रकारची आहे. आणि आता पंतप्रधानांची कार्य. आता आपण राष्ट्रपतींची कार्य पूर्वी बघितलेली आहे आणि राष्ट्रपतींची कार्य आपण कार्यकारी कायदेकारी असं म्हटलं होतं. त्यातली बरीचशी राष्ट्रपतींची कार्य आपण उलट्या पद्धतीने बघितली तर ती आता मंत्रिमंडळाची पंतप्रधानांची कार्य बनतात. म्हणून बरीचशी कार्य ऑलरेडी आपण बघितली आहे. फक्त त्यावेळी बघताना आपण राष्ट्रपतीच्या नजरेने बघत होतो, आता पंतप्रधानांच्या नजरेने बघायचंय असा अर्थ झाला. म्हणून पंतप्रधानांचे अधिकार व कार्य या 4 गटात डिव्हाइड केले जातात. काही त्यांची कार्य मंत्रिमंडळाच्या संदर्भात आहेत, काही राष्ट्रपतींच्या संदर्भात आहेत, काही एकंदरीत संसदेच्या संदर्भात आहेत आणि काही मात्र इतर आहेत. तर मग आता ही एक एक कार्य आपण बघूया. पहिल्यांदा मंत्रिमंडळाच्या संदर्भात असलेली कार्य. मग त्यातलं पहिलं, राष्ट्रपतींना मंत्र्यांच्या नेमणुकीबद्दल सल्ला देणे. हेच काम आपण राष्ट्रपतींच्या बाबतीत काय म्हटलं होतं, पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार मंत्र्यांची नेमणूक करणे. पण राष्ट्रपती मंत्र्यांना नेमतात, पण ज्या मंत्र्यांना राष्ट्रपती नेमतात त्या मंत्र्यांची नावं मात्र त्यांच्याकडे पंतप्रधानांनी दिलेली असतात. म्हणून पंतप्रधानाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर ते मंत्र्यांच्या नेमणुकीबद्दल सल्ला देतात राष्ट्रपतींना. म्हणजेच थोडक्यात सगळ्या मंत्र्यांची नावं ते राष्ट्रपतींना सादर करतात आणि राष्ट्रपती मग त्या माणसांना मंत्री म्हणून नेमतात. दुसरं, मंत्र्यांमध्ये खाते वाटप करणे. राष्ट्रपती मंत्र्यांना नेमतात, पण राष्ट्रपती तो मंत्री कुठल्या खात्याचा मंत्री आहे ते म्हणून नेमत नाही. राष्ट्रपती त्यांना फक्त मंत्री म्हणून नेमतात. येतंय का लक्षात? बघा, राष्ट्रपती मंत्र्याला गृहमंत्री म्हणून नेमत नाही,
मंत्री म्हणून नेमतात, वित्तमंत्री म्हणून किंवा कृषी मंत्री म्हणून किंवा शिक्षण मंत्री म्हणून नेमत नाही. प्रधान ते फक्त मंत्री म्हणून नेमतात आणि त्यांना कोणत्या मंत्रालयाचा किंवा खात्याचा मंत्री बनवायचं हे मात्र पंतप्रधान ठरवतात. म्हणून मंत्र्यांमध्ये खाते वाटप करणे आणि आवश्यकतेनुसार त्या खात्यांमध्ये बदल करणे, एका मंत्रालयापासून दुसऱ्या मंत्रालयात त्यांना देणे, तर ते मात्र पंतप्रधानांचं काम झालं. त्यानंतर पंतप्रधान मंत्र्याला राजीनामा देण्यास सांगू शकतात. समजा आपण साधं असं म्हणूया की एखाद्या पंतप्रधानाला आपल्या एखाद्या मंत्र्याचं काम आवडेन असं झालं आणि तो नकोसा झालाय, तर मग पंतप्रधान त्या मंत्र्याला सांगू शकतात की तुम्ही राजीनामा स्वतःहून द्या. आणि जर त्यांनी नाही दिला तर आता पंतप्रधान राष्ट्रपतींना सांगू शकतात की तुम्ही तुमची मर्जी काढून घ्या आणि संबंधित व्यक्तीला मात्र मंत्रिपदापासून दूर करा. कारण मंत्र्याला नेमलेलं असतं राष्ट्रपतींनी, पण पंतप्रधान मंत्र्यांना सांगतात की राजीनामा द्या, नाही दिला तर मग पंतप्रधान राष्ट्रपतींना सांगतील. अशा प्रकारची व्यवस्था आहे. पण न दिल्यास पंतप्रधान राष्ट्रपतींना सल्ला देतील की तुम्ही तुमची मर्जी काढून घ्या आणि त्याला मंत्रिपदावरून दूर करा. पण असं होण्याची शक्यता फार रेअर असते की एखाद्या मंत्र्याचा राजीनामा पंतप्रधानांनी मागितला आणि मी नाही देत जा, काय करायचं ते करा, असं एखादा मंत्री म्हणेल, अशी शक्यता बिलकुल जवळजवळ नील असते असं पण म्हणूया. त्यामुळे राष्ट्रपतींना सांगण्याची तशी गरज पडतच नाही. पुढचं काम आहे मंत्रिमंडळाच्या सभांचं अध्यक्षस्थान भूषवतात. मंत्रिमंडळाची जेव्हा सभा होते तेव्हा त्याचे अध्यक्ष म्हणून कोण असतात तर पंतप्रधान असतात, कारण ते प्रधानमंत्रीचे मुळात. पुन्हा मंत्र्यांच्या कार्याचं मार्गदर्शन करतात, सगळ्या मंत्र्यांना मार्गदर्शन करतात, त्यांच्या कामाची दिशा दाखवण्याचं काम करतात, त्यांच्या कामावर नियंत्रण ठेवतात, सगळ्या मंत्रालयांच्या कामात कोऑर्डिनेशन घडून आणण्याचं सुद्धा त्यांचं काम आहे. आणि हा मुद्दा आपण ऑलरेडी बघितलाय. पंतप्रधान राजीनामा देऊन संपूर्ण मंत्रिमंडळाचा पाडा घडवून आणू शकतात आणि सेम गोष्ट त्यांचा मृत्यू झाला तरी सुद्धा होऊ शकते. हा पॉइंट झाला. आता राष्ट्रपतींच्या संदर्भात पंतप्रधानांचं काम काय हे करताना इथे ही डायग्राम आधी लक्षात घ्या. एका बाजूला राष्ट्रपती, दुसऱ्या बाजूला मंत्रिमंडळ आणि मध्ये पंतप्रधान, आणि मी आरोज दोन्हीही पंतप्रधानांकडे जात आहेत असं दाखवलेलं आहे. याच्यावरून पहिला पॉइंट आपल्याला लक्षात येईल की राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांच्यातलं मध्यस्थ काम किंवा दुवा म्हणून असलेलं काम, दुवा म्हणजेच या दोघांना एकमेकांशी जोडण्याचं काम मध्यस्थ या नात्याने पंतप्रधान करतात. आणि त्या नात्याने ते काय काय करतात बघा. तर त्यांची पहिली जबाबदारी असते की मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय राष्ट्रपतींना कळवले पाहिजे. म्हणून मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय राष्ट्रपतींना कळवणे, स्वतःहून कळवणे. आणि त्याचा उलटा अर्थ की राष्ट्रपतींनी मंत्रिमंडळाबद्दल काही माहिती मागवली तर ती त्यांना देणे. म्हणून मंत्रिमंडळाच्या कारभाराशी संबंधित माहिती राष्ट्रपतींनी मागवल्यास त्यांना देणे. म्हणजे ही एकतर यांनी स्वतःहून दिली पाहिजे, नाहीतर यांनी मागवली तर त्यांना उपलब्ध करून दिली पाहिजे, असा अर्थ त्यांचा झाला. म्हणून ते मध्यस्थ काम करतायत. आणि एक दुसरा महत्वाचा एक पॉइंट आहे बघा. आता मंत्रिमंडळात विविध मंत्री आहेत. समजा मिनिस्टर नंबर 1, मिनिस्टर नंबर 2 असे अनेक मंत्री आहेत, आपापल्या मंत्रालयाचं ते काम करतात. पण आपण असं म्हणूया की समजा आणि आपापल्या मंत्रालयाचं काम करतायत, आपापल्या मंत्रालयाचे निर्णय घेण्यासाठी ते सक्षम आहे. पण समजा एका मंत्र्याने आपल्या मंत्रालयाशी संबंधित एका कुठल्या तरी गोष्टीबद्दल एक मोठा निर्णय घेतला आणि सगळे निर्णय आपल्याला माहिती, मंत्र्यांचे सगळे निर्णय खाली राष्ट्रपतींच्या नावाने घेतलेले असतात. पण जर आता त्या एकट्या मंत्र्याने घेतलेला निर्णय जर राष्ट्रपतींना असं वाटलं की हा एवढा मोठा निर्णय एका माणसाने घेऊ नये, तर आता राष्ट्रपती पंतप्रधानांना सांगू शकतात की त्या एकट्या मंत्र्याने घेतलेला निर्णय तुम्ही संपूर्ण मंत्रिमंडळाच्या समोर विचारार्थ ठेवा, सगळ्यांची चर्चा त्या ठिकाणी होऊ द्या, मग त्याच्यावर निर्णय घ्या आणि मग नंतर तो माझ्या नावाने तुम्ही घ्या, असं ते पंतप्रधानांना सांगू शकतात. आणि तसं जर त्यांनी सांगितलं तर तसं घडून आणणे ही जबाबदारी पंतप्रधानांची आहे. हा मुद्दा आपण राष्ट्रपतींच्या अभ्यासातही बघितलेला आहे, तुम्हाला आठवत असेल. म्हणून एकट्या मंत्र्याने घेतलेला निर्णय राष्ट्रपतींनी आवश्यक केल्यास संपूर्ण मंत्रिमंडळाच्या विचारार्थ ठेवणे हे कोणाचं काम झालंय तर पंतप्रधानांचं काम झालंय असं म्हणता येईल. समजा एकट्या मंत्र्याने निर्णय घेतला, समजा मी तेव्हा मला वाटतं हेच उदाहरण दिलं असावं. समजा आपल्या
परराष्ट्र मंत्र्यांनी निर्णय घेतला की पाकिस्तानशी युद्ध सुरू करूया, मग एकट्या मंत्र्याने घेतलेला निर्णय हा राष्ट्रपती काय म्हणू शकतील, एवढा मोठा निर्णय तुम्ही एकटे मंत्रा घेऊ शकत नाही, सगळ्या मंत्रिमंडळाने घ्यावा, म्हणून ते पंतप्रधानांना सांगू शकतील, त्या मंत्र्याला नाही सांगणार, म्हणून पंतप्रधानांना सांगून तो निर्णय सगळ्या मंत्रिमंडळाच्या विचारार्थ ठेवू शकतात, असं मत आहे. आणि राष्ट्रपती विविध लोकांची नेमणूक करतात, पण आपल्या मर्जीतली माणसं नाही, तर त्या सगळ्या माणसांची नावं मात्र मंत्रिमंडळाकडून पंतप्रधानांकडून आलेली असतात. म्हणून राष्ट्रपतींना विविध उच्च पदस्थांच्या नेमणुकीसाठी सल्ला देणे, म्हणजे थोडक्यात त्या माणसांची नावं राष्ट्रपतींकडे देणे, हे त्यांचं काम आहे असे म्हणता येईल. ही झाली त्यांची मंत्रिमंडळाच्या संदर्भात. आता पंतप्रधानांची संपूर्ण संसदेच्या संदर्भात, म्हणजे लोकसभा राज्यसभा दोन्ही सभागृहांच्या एकत्रित संबंधात, तर आता पंतप्रधान लोकसभेचा नेता म्हणून काम करतात किंवा ते सभागृह नेता म्हणून काम करतात. सभागृह नेता या नात्याने ते तेव्हाच अर्थात काम करू शकतात की त्याच सभागृहाचं काम करू शकतात ज्या सभागृहाचे ते सदस्य आहेत. म्हणून मी जरी लिहिलं असलं लोकसभेचा नेता, तरी लोकसभेचे सदस्य असले तर पंतप्रधान लोकसभेचा नेता म्हणून काम करतात, आणि राज्यसभेचे सदस्य असले तर मात्र ते राज्यसभेचा नेता म्हणून काम करतात. हा पॉईंट झाला. आणि आता लोकसभेचा किंवा राज्यसभेचा नेता या नात्याने ते राष्ट्रपतींना सल्ला देतात. कशाबद्दल? तर संसदेची अधिवेशने बोलावणे किंवा स्थगित करणे. अधिवेशन बोलावणे आणि सुरू असलेले अधिवेशन स्थगित करणे राष्ट्रपती करतात, पण पंतप्रधानांच्या सल्ल्याने करतात, असा अर्थ झाला. त्याचप्रमाणे अजून राष्ट्रपतींना सल्ला देतात. कशासाठी? तर विसर्जित करण्याबद्दलचा सल्ला देतात, जो ऑलरेडी आपण बघितलेला आहे. तसंच संसदेत सरकारच्या धोरणांची घोषणा करतात. सरकारच्या धोरणांची घोषणा करण्यासाठी मधून मधून पंतप्रधान संसदेत येतात. रेग्युलरली आलं पाहिजे असं काही नाही, कारण त्यांना संपूर्ण देश चालवायचा आहे, देशात विविध ठिकाणी जायचंय, परदेशातही जायचंय. त्यामुळे ते पंतप्रधान या नात्याने आपल्या सरकारची धोरणं जाहीर करण्यासाठी सभागृहामध्ये येऊ शकतात. कधी कधी सभागृहात जी काही मोठी महत्वाची चर्चा चालू असते त्या चर्चेत ते सहभागी होतात आणि आपल्या सरकारची बाजू मांडण्याचा प्रयत्नही करतात. म्हणून संसदीय चर्चेत वेळोवेळी भाग घेऊन सरकारची बाजू मांडण्याचं काम ते करतात, असे आपल्याला म्हणता येऊ शकेल. हे पण त्यांचं संसदेच्या बाबतीत असलेलं काम आहे. आणि आता इतर काही कामं झाली. त्या इतर कामांमध्ये पहिल्यांदा ते काही गोष्टींचे अध्यक्ष म्हणून काम करतात. काही आयोगांचे, काही परिषदांचे, काही विभागांचे अध्यक्ष म्हणून काम करतात, आणि त्यांची काही प्रमुख उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत. नीती आयोग, पूर्वी नियोजन मंडळ होतं, त्या नियोजन मंडळाच्या जागी आता नीती आयोग आलेला आहे. म्हणून नियोजन मंडळ, राष्ट्रीय विकास परिषद हे नावं आपण वगळून नीती आयोग लिहिलं पाहिजे. मग नीती आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करतात. आंतरराज्य परिषद नावाची परिषद घटनेनुसार तयार केली जाऊ शकते, ती केलीच पाहिजे अशी काही गरज नसते, पण त्याचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. राष्ट्रीय गंगा नदी खोरे प्राधिकरण हे अलीकडे स्थापन झालेलं आहे, तर त्याचेही अध्यक्ष असतात. अणुऊर्जा विभाग त्याचे अध्यक्ष आहेत. इंडियन बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफ म्हणजे वन्यजीवांचं शी संबंधित असलेलं काम करणारं बोर्ड, त्याचे अध्यक्ष. राष्ट्रीय एकात्मता परिषद, राष्ट्रीय जलसंपदा परिषद, अंतराळ विभाग, न्यूक्लिअर कमांड अथॉरिटी. न्यूक्लिअर कमांड अथॉरिटी म्हणजे न्यूक्लिअर बॉम्बचा वापर करायचा की नाही करायचा, केव्हा करायचा हे ठरवणारी अथॉरिटी, त्याचे अध्यक्ष सुद्धा पंतप्रधान असतात. त्यामुळे आपण नेहमी म्हणतो की न्यूक्लिअर बटन पंतप्रधानांच्या हातात असतं. इथे न्यूक्लिअर बटन म्हणजे असं एखादं बटन नाहीये की जे दाबलं की आपले अणुबॉम्ब फुटतील म्हणून. न्यूक्लिअर बटन या शब्दाचा अर्थ घ्यायचा आहे अधिकार कोणाच्या हातात असेल तर तो पंतप्रधानांच्या हातात असतो, असा अर्थ आहे. बाकी जनरल कामं आहेत मात्र पंतप्रधानांची. ते भारताच्या परकीय धोरणास आकार देण्याची भूमिका बजावतात. आपल्या देशाचं परकीय धोरण काय असेल हे ठरवण्यात त्यांची फार मोठी भूमिका असते. जरी परराष्ट्र मंत्री वेगळे असले तरी परराष्ट्र मंत्री त्यांनी सांगितलेल्या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी जास्त काम करत असतात. पण परकीय धोरण मुख्यतः पंतप्रधानामार्फत ठरवलं जातं, आणि त्याबाबत त्यांनी जे काही वक्तव्य केलेलं असेल ते एक अधिकृत वक्तव्य म्हणून मानलं जातं. पंतप्रधान परकीय धोरणाबद्दलचं वक्तव्य. त्यानंतर ते केंद्र शासनाचे प्रमुख प्रवक्ता म्हणून काम करतात. केंद्र शासन काय काम करतंय ते लोकांना सांगतात, त्याची ध्येय धोरणं सांगतात, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना तयार करतात, म्हणून ते केंद्र सरकारचे प्रवक्ता झाले. त्यानंतर ते राष्ट्राचं नेतृत्व करतायत. ते जरी एका पक्षाचे नेते असले
तरी आता पंतप्रधान आहेत. पंतप्रधान या नात्यानं संपूर्ण सभागृहाचे पण नेता म्हणून ते काम करतायत. आणि एवढंच नाही तर आता त्यांनी संपूर्ण देशाचं नेतृत्व ते करतायत. या नात्याने त्यांनी विविध राज्यांमधल्या लोकांना भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून त्या राष्ट्र स्तरावर सोडवता येऊ शकतील. म्हणून त्यांनी कुठल्याही भेदभावपूर्वक अशा प्रकारे एका राज्याला फेवर करून दुसऱ्या राज्याला डिसफेवर करू नये अशी या ठिकाणची अपेक्षा असते. आणि ते सेवांचे राजकीय प्रमुख म्हणून काम करतात. कोणत्या सेवा? तर प्रशासकीय सेवा म्हणूया. तर देशातल्या संपूर्ण प्रशासकीय सेवा यांचा पॉलिटिकल हेड म्हणून कोण असेल? तर पंतप्रधान असेल असा अर्थ होतोय. तर ही त्यांची काही इतर कामं झाली. अशा रीतीने आपण पंतप्रधानांची कामं मंत्रिमंडळाच्या संदर्भात, राष्ट्रपतींच्या संदर्भात, संसदेच्या संदर्भात आणि इतर अशा रीतीने बघितले. आणि आता एक छोटासा पॉइंट आहे, पंतप्रधानांची भूमिका नक्की काय असते याचं वर्णन करून काही लोकांनी काही कोट्स वापरलेले आहेत. तर ते पॉइंट्स आहेत. अर्थात ही सगळी भूमिका आणि पंतप्रधानांचा हा सगळा अभ्यास हा भारतीय लोकांपेक्षा ब्रिटनमध्ये जास्त झालेला आहे. कारण त्यांचं पंतप्रधान पदावरच आपलं पंतप्रधान पद आधारलेलं आहे. त्यामुळे हे जे काही त्यांच्या भूमिकेचं वर्णन जे आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे ते ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या भूमिकेच्या आधारावर आधारलेलं आहे असं म्हणता येईल. तर मग लॉर्ड मोर्ले, तो मिंटो मोर्ले मधला मोर्ले, ज्याचं एक वाक्य होतं, त्याने लॅटिनमध्ये पंतप्रधानांचं वर्णन असं केलं होतं, प्रायमस इंटर परेस. आता हे लॅटिनमध्ये म्हणजे इटालिक्स मध्ये लिहिलं पाहिजे होतं, प्रायमस इंटर परेस, ज्याला मराठीत आपण म्हणतोय फर्स्ट अमंग इक्वल्स म्हणून, सॉरी इंग्लिशमध्ये काय म्हणतोय त्या लॅटिनचा फर्स्ट अमंग इक्वल्स, मराठीत म्हणतोय समानांमधील पहिला, म्हणजे समान व्यक्तींमधला पहिला व्यक्ती. म्हणजे सगळे मंत्री हे मंत्री आहेत, जरी वेगळ्या खात्याचे असले तरी ते एकाच लेवलचे माणसं आहेत आणि त्यांच्यामधले पहिले. म्हणून प्रधानमंत्री सुद्धा मुळात मंत्रीच आहे, सगळ्या समान त्यांच्या समान लेव्हलचे आहेत, पण ते पहिल्या क्रमांकाचे झाले म्हणून फर्स्ट अमंग ऑल इक्वल मिनिस्टर्स असं त्यांनी वर्णन त्यांचं केलं होतं. सर विल्यम हार्कोर्ट यांनी पण लॅटिन मधलं एक वाक्य वापरलंय, इंटरस्टेलस ल्युना मायनॉरिस म्हणून. इंटरस्टेलस ल्युना मायनॉरिस. स्टेलस म्हणजे स्टार्स आणि ल्युना म्हणजे ल्युनार म्हणजे चंद्र, म्हणून इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे अ मून अमंग लेसर स्टार्स, म्हणून गौण ताऱ्यांमधील चंद्र. अर्थात मला वाटतं विल्यम हार्कोर्ट यांना भूगोल व्यवस्थित माहिती नसावा. तारे फार मोठे आणि स्वतःचा प्रकाश असलेले तारे असतात. चंद्राला मात्र स्वतःचा प्रकाश नाही आणि तो छोटा पण आहे. हा, त्यांनी असं जर म्हटलं असतं की मोठ्या मोठ्या ताऱ्यांमधला गौण तारा असं म्हटलं असतं, ते एक प्रकारे उलट योग्य ठरलं असतं जिओग्राफिकली. पण मात्र त्यांनी पॉलिटिकली मात्र हा शब्द वापरला की गौण तारे. आता इथे गौण तारे म्हणजे बाकीचे सगळे कोण आहेत, जे मंत्री आहेत ते सगळे गौण तारे झाले. आणि त्या गौण ताऱ्यांमधला सगळ्यात प्रमुख तारा असलेला खरं माणूस कोण आहे तर पंतप्रधान आहेत. म्हणून गौण ताऱ्यांमधला प्रमुख तारा असं म्हटलं पाहिजे होतं, तर गौण ताऱ्यांमधलं त्यांनी चंद्र म्हणून टाकलं उलट, असा प्रकार तो झाला. पण हरकत नाही, त्या अशा रीतीने त्यांनी वापरला वाक्य. जेनिंग नावाच्या माणसाने त्यांच्यासाठी वापरलेला शब्द आहे पंतप्रधानांचे, अ सन अराउंड विच प्लॅनेट्स रिव्हॉल्व्ह. प्लॅनेट्स रिव्हॉल्व्ह हे उलट जास्त चांगलं हे होऊ शकेल की असा सूर्य की ज्याच्या भोवती सगळे ग्रह फिरतात, पण ग्रह ज्याच्या भोवती फिरतात असा सूर्य. मंद्रोने सुद्धा असं म्हटलंय, शासन संस्थेच्या जहाजाचा कॅप्टन. शासन संस्था म्हणजेच अल्टिमेटली आपल्या देशाचं मंत्रिमंडळ, ते जर जहाज मानलं तर त्याला चालवणारा कॅप्टन म्हणजे पंतप्रधान आहे. आणि रॅमसे मुईर यांनी सुद्धा सेम तसंच वाक्य वापरलंय, द स्टिअरमॅन म्हणजे स्टिअरिंग व्हील ज्याच्या हातात आहे तो, द स्टिअरमॅन ऑफ द स्टिअरिंग व्हील ऑफ द शिप ऑफ द स्टेट. स्टेट हे एक शिप आहे, त्यांनी फक्त शासन म्हटलं तर त्यांनी डायरेक्ट राज्यसंस्थेचा ला जहाज मानलं आणि त्याची स्टिअरिंग व्हील ज्याच्या हातात आहे ते पंतप्रधान आहेत असं म्हटलेलं आहे. तशा वेगळ्या पद्धतीने पंतप्रधानांच्या भूमिकेचं वर्णन विशेषतः ब्रिटनमध्ये करण्यात आलेलं आहे आणि ते वर्णन इव्हन भारतीय पंतप्रधानांना सुद्धा लागू होतं. आणि मग फायनली या ठिकाणी जसं आपण राष्ट्रपतींच्या शेवटी ही लिस्ट बघितली होती, तसंच मग या ठिकाणी आतापर्यंतच्या भारताच्या पंतप्रधानांची लिस्ट आहे.
पुस्तकात जी आहे ती जशीच्या तशी या ठिकाणी घेतलेली आहे. हे करताना मी एक वेगळा बदल केलाय जो तुम्हाला इतर कुठेच सापडणार नाही. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पंतप्रधानांची नुसती लिस्ट दिसेल आणि वेगळ्या ठिकाणी फक्त लोकसभांची लिस्ट दिसेल. पण आता लोकसभा आणि पंतप्रधान यांची एकत्रित लिस्ट सहसा सापडणार नाही. मी ही सगळी व्यवस्थितपणे शोधून ती अशा रीतीने एकत्र जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे की लोकसभेच्या दरम्यानच्या काळामध्ये एकापेक्षा जास्त काही काही ठिकाणी पंतप्रधानचा कालावधी होऊन गेलेला आहे. तर तो कुठे कुठे झालेला आहे या दृष्टिकोनातून लिहिलंय. पण पहिली लोकसभा 52 ते 57 पंडित जवाहरलाल नेहरू होते. दुसरी लोकसभा 57 ते 62 त्या दरम्यान पंडित नेहरू यांनीच बरोबर 5 वर्ष हे केलं. पण तिसरा लोकसभेचा कार्यकाल 62 ते 66 होता बरोबर. पण मात्र अशा रीतीने पंतप्रधान बदलले. काँग्रेस पक्षाचे झाले पण पंतप्रधान बदलले. जवाहरलाल नेहरू 64 ला मृत्यू झाला. मग गुलजारीलाल नंदा मे ते जून अशा काही एक महिन्यासाठी काम त्यांनी केलं. मग लाल बहादूर शास्त्री आले 64 ते 66 अजून कालावधी तोच आहे. नंतर त्यांचा मृत्यू झाला म्हणून गुलजारीलाल नंदा जानेवारी ते जानेवारी म्हणजे काय फक्त किती दिवस होत आहेत 11 ते 24 म्हणजे फक्त 13 दिवस त्यांनी प्रभारी म्हणून काम केलं. आणि त्याच लोकसभेच्या काळात इंदिरा गांधी 66 ते 67 या वेळी त्यांनी काम केलं. तर अशा रीतीने लोकसभा आणि पंतप्रधान यांचा कार्यकाल इथे जोडण्याचा प्रयत्न केलाय. म्हणून डायरेक्ट आपण आता अलीकडचं बघू शकतो. अलीकडची जी लोकसभा आहे म्हणजे सध्या कार्यरत जी लोकसभा आहे ती आतापर्यंत स्थापन झालेली 17वी लोकसभा आहे, जिचा कार्यकाल जून 19 ला सुरू झालाय. म्हणजे बरोबर व्यवस्थित झालं तर तो मे 2019 पर्यंत चालेल. अर्थात त्याच्या आधीच निवडणुका झालेल्या असतील आणि पुढचे पंतप्रधान कोण बनणार हे निश्चित पण झालेलं असेल. आणि श्री नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले 30 मे पासून त्यांचा कार्यकाल सुरू झालाय, 30 मे 19 पासून. म्हणून पुढची 2024 मध्ये येणारी निवडणूक ही 18व्या लोकसभेची निवडणूक असेल असं आपल्याला या ठिकाणी दिसेल. त्यामुळे 12वी, 13वी, 14वी, 15वी, 16वी, 17वी लोकसभेच्या कार्यकालात फक्त एकच पंतप्रधान झालेले आहेत. 11व्या लोकसभेच्या 96 आणि 97 एकच वर्षाचा कार्यकाल होता लोकसभेचा, पण पंतप्रधान मात्र 3 होऊन गेले. 10वी लोकसभा 91 ते 96 मात्र बरोबर एकच होते. 9व्या लोकसभेमध्ये सुद्धा 89 ते 91 2च वर्ष राहिलेत, पण तरी 2 पंतप्रधान बनलेत. तर अशा प्रकारे ही सगळी लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे. तर हा होता आपला पंतप्रधानांबद्दलचा अभ्यास. तो झाल्यानंतर पंतप्रधान ज्या मंत्रिमंडळाचं नेतृत्व करतात त्या मंत्रिमंडळाचा अभ्यास आता आपण पुढच्या सेशनमध्ये कव्हर करूया. सो थँक्यू.